विजयात परावर्तित करण्याची सुसंधी ही प्रतिस्पर्धी संघाचा म्हणजे आरव 11 शिर्डी क्रिकेट संघाचा फलंदाज उजव्या यष्टीच्या बराच बाहेर जाणारा चेंडू वाईडचा इशारा येतोय तो पंचांकडनं. आता मात्र 6 चेंडू 6 धावा. दोन्ही संघ अतिरिक्त दडपण, त्या अतिरिक्त दडपणाचा निश्चितपणे प्रभाव या सामन्यामध्ये आपणास दिसतोय. 6 चेंडू 6 धावांची आवश्यकता. आखूड टप्प्यात चेंडू भिरकावून दिला जातोय. चेंडूचा प्रवास हा डीप स्क्वेअर लेगला ज्या ठिकाणी षटकाराची अपेक्षा होती त्या ठिकाणी फलंदाज झेलचित होतोय. सनसनाटी निर्माण होते. परत एकदा सामन्यामध्ये आणखी एक मोठा आदरा म्हणजे चौथा आदरा. आता 5 चेंडू 6 धावांची आवश्यकता. कमजोर चेंडू होता आखूड टप्प्याचा. सहजासहजी या ठिकाणी मोठा फटका अति आवश्यक होता. त्या मोठ्या फटक्याचा जरूर प्रयत्न झाला होता, मात्र अपेक्षित अंतर गाठण्यास फलंदाज कमी पडतोय. नेमकी हीच संधी साधत या ठिकाणी एक देखण्या झेल टिपला जातोय आणि परत एकदा सामन्यामध्ये काहीशी चुरस निर्माण होते. 5 चेंडू 6 धावांची गरज. नवीन फलंदाज संदीप याची वर्णी मैदानावर लागते. 5 चेंडू 6 धावांची आवश्यकता. एका बाजूला नागभूषण ऐन मोक्याच्या क्षणी षटकार टोलवतोय. आपल्या संघासाठी वैयक्तिक 8 धावांवर खेळतोय, तर बऱ्यापैकी खेळी केलेला एल्विनो हा वैयक्तिक 27 धावांवर मैदानाच्या बाहेर, तर विरेशने त्याला साथ दिली वैयक्तिक 17 धावांची. 5 चेंडू 7 धावा. काय घडेल? 5 चेंडू 6 धावा. काय घडेल काय बिघडेल? गोलंदाजी मार्फत गोलंदाज अनुकूल. परत एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत राहतोय. झेल टिपण्याचा प्रयत्न याही वेळी कमालीचा यशस्वी ठरतोय. अनुकूल. एका बाजूनं संघ अडचणीत असताना प्रतिस्पर्धी संघाला निपचित पाडणारी गोलंदाजी करताना दिसतोय. मोठ्या फटक्यांच्या मोहात तो अडकवतोय प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजांना. सलग 2 चेंडूंवर 2 हादरे दिले जात आहेत व आता मात्र काहीसं चैतन्याचं वातावरण निर्माण होतंय. ते कांका क्रिकेट संघाच्या गोटात आता 4 चेंडूंचा खेळ बाकी राहिला आहे आणि या 4 चेंडूंवर विजयासाठी 6 धावांची आवश्यकता. परत एकदा सूचित करू इच्छितो की जर सामना बरोबरीत सुटला तर सुपर ओव्हर या नियमावलीचा अवलंब केला जाईल. सामन्यामध्ये विजयशील संपादन करणारा संघ कोण याच्यावर शिक्कामोर्तब करण्यासाठी. 4 चेंडू 6 धावा. एका बाजूनं नागभूषण उभा तर दुसऱ्या बाजूनं एका मागोमाग एक हे गडी बाद होत आहेत. नवीन फलंदाज अक्षय याची वर्णी ॲशली याची वर्णी ही मैदानावर लागते. ॲशलीवर जबाबदारी असेल एकेल ढवेने आपल्या साथीदाराला म्हणजे नागभूषणला स्ट्राईकवर आणणं, तर दुसऱ्या बाजूनं या चेंडूवर या ठिकाणी प्रभावशाली कामगिरी करणं हे गरजेचं आहे. हे मनी बांधून या ठिकाणी अनुकूल करणं, अनुकूल पद्धतीचा चेंडू गणण्याची या ठिकाणी शक्यता वर्तवली जाते. सलग या ठिकाणी तिसऱ्या चेंडूवर तिसरी सफलता. अनुकूलचं कौतुक करावं तेवढं थोडं की प्रतिस्पर्धी संघाच्या जबड्यातनं अक्षरशः सामना आपल्या संघाकडे खेचण्यात त्याला यशस्वीता प्राप्त होते. सुरुवातीचा चेंडू वाईड, त्यानंतर सलग 3 चेंडूंवर 3 सफलता. या स्पर्धेतील पहिली विकेट हॅट्रिक साध्य केली जाते ती गोलंदाज अनुकूल याच्या करवी ऐन मोक्याच्या क्षणी प्रतिकूल परिस्थितीवर मात करत संघाच्या विजयाच्या दृष्टिकोनातनं अशी भरीव कामगिरी असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आता 3 चेंडू 6 धावा. या संपूर्ण स्पर्धेमध्ये जो गोलंदाज विकेट हॅट्रिक संपादन करेल त्याला 1000 रुपयांचं पारितोषिक पुरस्कृत करण्यात आले आहे. निश्चितपणे त्या पारितोषिकाला गवसणी घातली आहे ती गोलंदाज अनुकूलनं. मात्र वैयक्तिक पारितोषिकांपेक्षा संघहित गरजेचं. संघाला विजयश्री प्रदान करून देण्यासाठी अशाच पद्धतीचे 1-2 चेंडू त्याच्याकडनं गणले जावेत अशी अपेक्षा आहे ती कांका क्रिकेट संघाकडनं. 3 चेंडू 6 धावा. फिरकीचा जादूगार अनुकूल सलग 3 चेंडूंवर 3 सफलता प्राप्त करतोय व परत एकदा आपल्या संघासाठी तो एक तारणहार म्हणून कामी येतोय. तर नवीन फलंदाज या ठिकाणी सोमेश याची वर्णी ही मैदानावर लागते. सोमेश दोड्डामणे अनुभवी असा खेळाडू. 3 चेंडू 6 धावा. दुसऱ्या बाजूला नागभूषण हा खेळपट्टीवर उभा. परत एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत उडतोय. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला उडाला. झेल टिपला जातोय. सलग 4 चेंडूंवर 4 सफलता. कौतुक करावं तेवढं थोडं हे गोलंदाज अनुकूलचं. तर दुसऱ्या बाजूनं मी तर म्हणेन जो विजय दृष्टिक्षेपात होता त्या विजयाला गवसणी घालण्यासाठी ज्या चतुर्सूत्र फलंदाजीची आवश्यकता होती
त्या ठिकाणी अवसानघातकी फलंदाजी होताना दिसते आणि हीच अवसानघातकी फलंदाजी सलग 4 चेंडूंवर 4 सफलता प्रतिस्पर्धी संघाला देते व स्वतः म्हणून विजयाच्या दरवाजावरनं पराभवाच्या दिशेनं या ठिकाणी जाताना दिसतोय. तो अर्थातच या ठिकाणी शेल्डेम क्रिकेट संघ. मात्र क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ अजूनही जोपर्यंत शेवटचा चेंडू फेकला जात नाही तोपर्यंत भाष्य करणं चुकीचं. 2 चेंडू 6 धावा, या चेंडूवर एकेरी धाव घेणं, आपला साथीदार नागेश्वरला स्ट्राईकला आणणं गरजेची बाब असेल. मात्र फलंदाजाच्या मनात काय चाललंय? एका मोठ्या फटक्याने सामना संपवण्याचा इरादा. 4 फलंदाजांचा फोल ठरला, 4 सलग गडी बाद झाले. त्याची उजळणी या क्षणी केली जाते की शहाणपणाचा निर्णय म्हणून नागभूषणला एकेरी धावेने स्ट्राईकला आणलं जाते. हे पाहायचंय. 2 चेंडू 6 धावांची आवश्यकता. गोलंदाजी मार्फत